दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही शेतकरी आहात. तुम्ही आता ऊस तोडायला गेला होता, वाडा घेऊन आलाय. हा आता तुम्हाला माहितीये का तुमच्या जिल्हा परिषद गटाचं इलेक्शन लागतंय, माहितीये का तुम्हाला? काय की माहित. हा काय सांगाल, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल? लोखंडे इसनो. का पण त्याचं कारण काय? त्याची ह्या गावात काम भरपूर आहेत. काय काय कामं केल्यात त्यांनी? हे काय समजा रस्त्याची हे डांबरीकरण, हे शाळा बांधणे, हे करणं समजा चालू या. मग विष्णुपंत लोखंडे ते सर्वसामान्य लोकांच्या हाकेला धावून जातात असं तुमचं म्हणणं हो, आहे. आहे. मग आतापर्यंत त्यांनी तुमच्या गावामध्ये किती लाखाची कामं केलेत? तसे आता मग कोट्याने केली की हे ढवळ पाटील बीपी पर्यंत रोड नेला. ते कोणाच्या माध्यमातून केली? हे रणजित दादाच्या. रणजित दादांच्या माध्यमातून केली. मग आता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागतंय, हा पंचायत समितीचं इलेक्शन लागतंय. रणजित दादा विष्णुपंत लोखंडे यांना तिकीट देणार का? तुम्हाला काय वाटतंय? द्यावंच लागणार त्यांना. अं, कार्यकर्ता तसा चांगला आहे. कार्यकर्ता चांगला आहे. मग त्यांनी तुमचे जे या ठिकाणी गावामध्ये जात-भेद न बघता ते काम करतात असं तुमचं म्हणणं आहे. हो जात. मग भावी जिल्हा परिषद सदस्य त्यांना जर पक्षाने तिकीट दिलं तर ते निवडून येतील, तुम्हाला काय वाटतं? 100% येणार निवडून. नक्कीच गावातील हे सर्वसामान्य शेतकरी होते. हे व्हायला नाही तर. ते कुठल्या पक्षाचे नाहीत किंवा ते कुठल्या गटाचे नाहीत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकरी आहेत. आणि विष्णुपंत लोखंडे यांचं सामाजिक कार्य तर अतिशय चांगले आहे. ते कुठलीही जात भेद पाहत नाहीत आणि सर्वसामान्य लोकांच्या हाकेला धावून येतात. त्यामुळे त्यांना पक्षाने तिकीट द्यावं. नक्कीच ते निवडून येतील. धन्यवाद.